त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबा, श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणाले, अर्जुना इमं युवस्वते योगम प्रोक्तवान हमव्यम युवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कविब्रे। आणि यवम परंपरा प्राप्त मिमम राज्य सेदू सकाले नियमाता योगो नष्ट पर्यंत। मी हा योग, हे ज्ञान, हे शास्त्र अगोदर युवस्वानाला सांगितलं, युवस्वानानं मनूला सांगितलं, म्हणून आपला पुत्र इक्ष्वाकूला, आणि हे परंपरेनं चालत आलेले ज्ञान नष्ट झाले। सयम आणि सयवायम मायते योग फुक्त पुरातन भक्तोसी मे सकाचिती रहस्यम हे तदुत्तम। आणि असं हे परंपरेनं चालत आलेलं शास्त्र, तू माझा सखा आहेस, तू माझा भक्त आहेस, म्हणून मी तुला हे सांगतो। अर्जुन म्हणतो, देवा अपरम होतो जन्म परम जन्म युव स्वतः कथमेत द्विजान्याम तुमादो पुक्तवानी। अर्जुन म्हणतो, देवा अरे तुझा तर जन्म अलीकडचा आहे, अपरम होतो जन्म, आणि त्या विश्वानाचा जन्म तर कव्हाचा आहे, परम जन्म विव स्वतः कथमेत द्विजान्याम तो माधव पुक्तवानी। तू त्याला हे सांगितलं शास्त्र, हे मी कसं समजू। माय बाबो, असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन उद्धटपणे बोलतो आहे। हे ऐकून जे श्रीकृष्ण महाराजाचे भक्त आहेत त्याला राग यायलाच पाहिजे। परंतु मायबाबो, जर अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला असे प्रश्न जर विचारले नसते तर श्रीकृष्ण महाराजानं त्याला हे ज्ञान सांगितलं नसतं ना। तर श्रीकृष्ण महाराज मला तो म्हणतो की अपरम होतो जन्म परम जन्म विव स्वतः कथमेत द्विजान्याम तुमादो पुक्तवानी। म्हणजे हे तुम्हाला न आवडणारी गोष्ट अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजांनी विचारली, परंतु ती तुमच्या फायद्याची आहे। कारण श्रीकृष्ण महाराजानं स्वतःचा जन्म कसा झाला ते त्यानं सांगितलं। ते म्हणले की मी कशासाठी इथं पृथ्वीवर येतो हे त्यांनीच नमूद केलं, म्हणून हे आपल्याला समजलं नसतं। म्हणून अर्जुनानं जरी कसाही प्रश्न विचारला तरी अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे। तर ते मग श्रीकृष्ण महाराज सांगतात की अर्जुना, मी आजोपी आहे, आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन पण प्रकृती स्वामधिष्ठाये संभवा मी आत्ममाय। पण प्रकृतीला अधिष्ठ करून मी अवतार घेत असतो। ही गोष्ट श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला कशाला सांगितली असती, परंतु योग आला तसं सांगण्याचा, आणि अर्जुनानं आणला म्हणून अर्जुनाचा उपकार आपण जाणायला पाहिजे। हां, ते म्हणले मी कोणे आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाये संभवाम्यात्म माया। कवा येतो मी, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अवित्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यम। कशाला येतो, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे। धर्माची संस्थापना करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी मी येतो। आणि मग पुन्हा अर्जुनाने विचारलं, देवा मग तुम्ही येतात, तुमचं हे दिव्य जन्मकर्म आहे, मग असं आमचं असं दिव्य कर्म का नाही? तुम्ही तर दिव्य जन्मकर्म, तुमचं कर्म कसं आहे, दिव्य आहे, आणि जन्म कसा आहे, दिव्य आहे, मग आमचा का नाही? ते म्हणले, अर्जुना आता इथं असा प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना दिव्य जन्मकर्मचे मी दिव्य, माझं दिव्य जन्मकर्म जन्मकर्माचं मी दिव्य मेव वेती तत्वतः। जो माणूस माझं दिव्य जन्मकर्म तत्वतः जाणतो, नैती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन। हा जो सिद्धांत आहे श्रीकृष्ण महाराजांनं आपल्याला सांगितला। काय सांगितलं की माझं जन्मकर्म दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या प्रपंचात येण्याची गरज नाही।
बाबा हे अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं नसतं, पण अर्जुनाच्या आडमुठ्या प्रश्नानं, अर्जुनाच्या प्रश्नानं म्हणजे अज्ञान आरोपी प्रश्नानं मग आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं, अर्जुना माझं तर दिव्य जन्मकर्म दिव्य आहेच, परंतु हे माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं, दिव्य जन्मकर्मचं मी दिव्य मेवम येवेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामित सोडलं. माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं ना अर्जुना, तर त्याला पुन्हा हे देह सोडल्यानंतर पुन्हा जन्माला याची गरज नाही. असा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं. अर्जुन म्हणला, देवा मग तुम्ही जन्म घेऊन येतात, आम्ही जन्म घेऊन येतो. तुम्ही बी मनुष्यदेहधारी देहधारी आहात, आम्ही बी मनुष्य देहधारी आहोत. मग आम्ही बी आता तुम्ही क्षत्रिय आहात, मी क्षत्रिय आहे, नवे नवे आपण दोघं नातलग आहेत. तुम्ही माझ्या आत्याचे, तुम्ही माझ्या मामाचा मुलगा आहेत, मी तुमच्या आत्याचा मुलगा आहे, बरोबर आहे. परंतु मग तुम्हाला हे जन्म कर्म बांधत नाहीत आणि आम्हाला का बांधतात, असा अर्जुनाचा आडमोठ्या प्रश्न आहे. अर्जुनाचा आडमोठ्या प्रश्न आहे, पण तो आपल्या फायद्याचा आहे, आपल्या फायद्याचा आहे. तो काय म्हणतो, देवा तुम्ही बी इथं आले आणि तुम्ही बी क्षत्रिय आहात, तुम्ही बी हजारो लोक मारले रणगणामध्ये, आम्ही बी क्षत्रिय आहो, मी बी क्षत्रिय आहो, आणि मग मी बी मारले लोक, पण मग मला हे कर्म बांधतात आणि तुम्हाला का बांधत नाहीत. तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात, अर्जुना ते म्हणजे अर्जुना नमाम कर्माने लिंपंती, मला कर्मे लिंपित करू शकत नाहीत, मला कर्मे बांधू शकत नाहीत. का नाही बांधू शकत, नमाम कर्माने लिंपंती न मे कर्म फलेस प्र, मला कोण्याही कर्माच्या फळाची आसक्ती नाही. नमाम कर्माने लिंपंती न मे कर्म फलेस प्र, आणि इति माम योगी जाणती, पुन्हा दुसरा विषय बघा, न इति माम योगी जाणती कर्म भिन्न संबंधित. आणि हे ज्याला समजलं ना त्याला देखील कर्मी बांधू शकत नाहीत. म्हणून अर्जुना तू मी जसे निष्काम कर्म करतो तसे तू देखील निष्काम कर्म कर. मला सांग अर्जुना, मी गोकुळा मथुरेत जन्मलो, दिव्य जन्म होतं माझं ते. मी 12 वर्षाचा म्हणजे देवकी मातेसमोर उभा राहिलो. तू राहू शकतोस नाही, पण हे माझं दिव्य जन्मकर्म आहे. मी त्या देवकी मातेसमोर 12 वर्षाचा होऊन उभा राहिलो, पण मातेनं मला सांगितलं, देवा तू जर असा 12 वर्षाचा येऊन उभा राहशील आणि कंसाला ठार मारशील तर तुला माझा मुलगा कोण म्हणा. नाही, तू माझ्या गर्भातून जन्म घे. आणि मग अर्जुना मग मी पुन्हा देवकी मातेच्या गर्भातून जन्म घेतला. आणि ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझ्या आईच्या वडिलाच्या हातातले पायातले जे बंद होते ते चट तुटून गेले. आणि मग तुटून गेले आणि मला श्रीकृष्ण माझ्या वडिलांना गोकुळाला नेऊन घातलं. एवढी नदी भरली होती तर माझ्या एका स्पर्शानं नदी साफ झाली, नदीनं वाढ दिली. हे माझं कर्म आहे, दिव्य कर्म आहे. कारण का माझी नदी ऐकती, माझं नदी का ऐकते, तुझं का ऐकत नाही. कारण तू प्रकृतीच्या अधीन आहेस, मी प्रकृतीला स्वामधिष्ठ आहे. मी प्रकृतीला अधीन करून जन्म घेतो, म्हणून माझं जन्म कर्म दिव्य आहे. आणि म्हणून ती जी नदी होती यमुना ती वर जाऊ लागली तर तिला पाय लागताच ती साफ झाली आणि तिनं माझ्या वडिलाला गोकुळाला जाण्याला वाट दिली. हे माझं जन्मकर्म दिव्य जन्मकर्म आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर सगळे लोक झोपलेले होते, कारण माझ्या मोहमायेनं त्याला झोपिलं सगळ्या लोकांना. आणि जे यशोदा मातेला झालेली मुलगी मग माझ्या वडिलांना घेतली, मला तिथं ठेवलं. हिरा देऊन घेतली गारं. हिरा मी माझ्यासारखा हिरा दिला आणि त्या वसुदेवानं म्हणजे माझ्या वडिलानं गार आणली. गार हिरा देऊन घेतली गार, ठकला तो ठकला. आणि मग तिथं मला ठेवलं. आणि मग तिथं मी
कंसाचा द्वेष केला का असा अर्जुना? सांग. नाही केला. मी कंसाचा द्वेष केला नाही. मी कंसाला मारण्याचा प्रयत्न केला का? अजिबात नाही. पण कंसाला मला मारण्याचा प्रयत्न केला का? नाही. पण मी मेलो का? नाही मेलो. कारण जन्मकर्मचं मे दिव्य, माझं ते जन्मकर्म दिव्य, जन्मकर्म दिव्य, जन्मकर्मचं मे दिव्य, मेव ते तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामीच अर्जुन. मी विज्ञानशक्ती अवतरलो आणि बहुते दैते निर्दाळिले तिथं. आणि विश्वरूप प्रगटून अर्जुन देवा बोधिले. आम्ही त्याला अर्जुन देवाला बोध द्याला. माझ्या आईला माझ्या मुखात 2 वेळेस विश्वरूप दाखिलं. तू दाखवू शकतो? नाही. म्हणजेच तुला तुझे जन्म माहीत नाही. पण मला माझे जन्म माहिती तर बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन. तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना. बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुना. तान्य मेध सर्वांनी, त्यातली मला सगळी माहिती आहेत. न तो मेध परमतप. त्यामुळं मला सगळे जन्म माहिती आहेत. तुला एकही माहीत नाही अर्जुना. माझं जन्म दिव्य आहे, कर्म बी दिव्य आहे. आणि मला कोण्याही फळाची अपेक्षा नाही. न कर्तृत्व न कर्मानी लोकसे सुजुरती प्रभू न कर्म फल संयोगम स्वभावस्तू प्रवर्तते. तर हे मला कोण्याही कर्माच्या फळाची अपेक्षा नाही. म्हणून मला कर्मे बांधत नाहीत. आणि तुला कर्माच्या फळाची अपेक्षा आहे म्हणून तुला कर्म बांधतात. नमा कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योगी जाणती कर्म भीर न संबंधिते. मला कंसानं जो मारण्याचा प्रयत्न केला तो त्याचा हेतू होता. मला मारण्याचा त्याचा हेतू होता. आणि तो फळ मागत होता. तो मला मारून त्याला फळ पाहिजे होतं. म्हणजे मग त्याला कोणी शत्रू नाही पाहिजे होता. पण मला त्याला मारायचं बी नव्हतं. उगीचंच मारायचं नव्हतं. म्हणून मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला नाही अर्जुना. नाही तर मी तर केव्हाच मारू शकलो असतो त्याला. पण तसं नाही. माझं कर्मच नाही. माझं तसा जन्मच नाही. त्याला मारण्यासाठी माझा जन्म झालेलाच नव्हता. परंतु मी 12 वर्ष राहिलो. पण 12 वर्षानंतर त्यालाच आठवलं की याला आता आपल्या मथुरेत आणावा आणि इथं आणून मारावं. बरं ठीक आहे. मग मला तिथं मथुरेत आणण्यात आलं. मग आम्ही किती आलोत अर्जुना? आम्ही दोघंच आलो. दोघं, मी बळीराम. आणि इथं आल्यानंतर त्यानं आमच्यावर किती प्रहार केले. अरे हत्ती सोडला माजलेला. हत्ती माजलेले पैलवान लोक सोडले. का जमलं कोणाचं काही? आमच्या पुढं चाललं नाही चाललं. कारण जन्म कर्मचे मे दिव्य. माझं जन्म कर्म दिव्य आहे म्हणून कोणाचंच काही चाललं नाही अर्जुना. आणि शेवटी मी कंसाला ठार मारलं. का मी अगोदर नाही मारलं. त्यानंच माझ्यावर वहार केले. आणि मग मी शेवटा प्रहार त्याच्यावर केला आणि त्याला ठार मारला अर्जुना. आणि पुन्हा एक लक्षात ठेव, मी राज्य म्हणजे मथुरेचं राज्य मी घेतलं नाही. राज्य दिले उग्रसेना आणि केला मथुरा फाळ. आणि मग मथुरेचा सांभाळ केला. आणि मग मी तिथून निघून गेलो. वनात निघून गेलो. संदीपानीकडे गेलो. आणि मग मी तिथं त्याला गुरु मानलं संदीपानी ऋषीला. आणि त्याच्याकडून मी विद्याभ्यास केला अर्जुना. ज्ञान घेतलं. तर का ज्ञान घेतलं? मला ज्ञान बी घेण्याची गरज नाही. कारण माझ्याजवळ मूळचंच स्वरूपांगच ज्ञान आहे आणि शक्तिरूप दोन्ही ज्ञान आहेत माझ्याजवळ. परंतु ज्ञान घेण्याची मला गरज नाही. परंतु मी जर घेतलं नसतं तर तुम्ही तसे वागले नसते. कारण जसे मोठे लोक वागतात यद्यत आचरिते श्रेष्ठ तत् देव तरोजना सयत प्रमाणम करते लोकस्तदन वर्तते. जसे मोठे लोक आवडतात तसे लहाने वाटतात. मी जर गुरु केला नसता तर कोणीच गुरु केले नसते अर्जुना. त्यामुळं मी गुरु केला, ज्ञान घेतलं. पण मला ज्ञान घेण्याची गरज नाही. माझ्याजवळ स्वरूपांग ज्ञान आहे, शक्तिरूप दोन्ही विज्ञान आहे. तर असं हे माझं जन्म कर्म चमे दिवे मेवती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सोर्जुन. अर्जुना, ज्याला माझं असं दिव्य जन्मकर्म समजलं ना आणि त्याला पुन्हा हा देह सोडल्यानंतर पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही. तो पण माझ्यासारखा होतो. तो पण ईश्वर होतो. तो पण
काय होतो तो पण म्हणजे ईश्वर होतो, तो पण वस्तू होतो, तो माणूस पण वस्तू होतो. ज्याला माझं दिव्य जन्मकर्म समजलं तो बी वस्तू होतो म्हणजे परमेश्वर होतो. आणि त्यालाही माझ्या इतकाच आनंद प्राप्त होतो अर्जुना. मग हे मायबापो, हे जर असे प्रश्न अर्जुनानं विचारले नसते तर आपल्याला या प्रश्नाचा उलगडा झाला नसता, परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म आपल्याला समजलं नसतं. परंतु आपण अर्जुनाचा उपकार मानायला पाहिजे, अर्जुनाला धन्यवाद द्यायला पाहिजे. अरे शबास अर्जुना, वार येणारा, तू असे प्रश्न विचारलेस आणि आमचा फायदा करून दिलास. त्या अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक हो आणि इथंच थांबू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.